नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सावधपणे पाहण्याला सुरू करूया. 8व्या वेतन आयोगासोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची दिनांक 4 मे 26 रोजीची यशस्वी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनेकडून काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे पाहूया. फॅमिली युनिट किमान वेतन, त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर निश्चित करीत असताना फॅमिली युनिटमध्ये आई वडील यांचा समावेश करून एकूण 5 जणांची फॅमिली युनिट गृहीत धरावीत, असा मुद्दा संघटनेकडून मांडला आहे. किमान वेतन सद्यस्थितीत असणारे किमान 18,000 रुपये वेतनवरून 65,000 इतके किमान वेतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर होता, तर 8व्या वेतन आयोगामध्ये 3.8 इतका फिटमेंट फॅक्टर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामधील वाढ निर्धारण सद्यस्थितीमध्ये महागाई भत्ता वाढीचा दर अल्प असल्याने कर्मचाऱ्यांना हवा तसा आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे बाय डिफॉल्ट 4% किमान महागाई भत्ता वाढ निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रवास भत्ता प्रवास भत्त्यामध्ये यापूर्वीप्रमाणे म्हणजेच 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. आश्वासित प्रगती योजना 7व्या वेतन आयोगामध्ये शिक्षक सोडून इतर कर्मचाऱ्यांना 10 वर्ष, 20 वर्ष व 30 वर्षानंतर आश्वासित प्रगती योजना म्हणजे पुढील वेतन श्रेणी लागू होते, परंतु शिक्षकांनाच 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष ही उपाध्याय वेतन श्रेणी निवड श्रेणी योजना लागू आहे. त्यामुळे अशा प्रकारचे भेदभाव न करता सरसकट शिक्षकांना देखील आश्वासित प्रगती योजना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वार्षिक वेतनवाढ 3% वरून 5% करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. धन्यवाद.